नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर्टिफिकेट कोर्स ऑन डेटा इंटरप्रिटेशन युजिंग MS एक्सेल अँड SPSS मध्ये स्वागत करतो. आज आपण आपल्या मॉड्यूल नंबर 1 मधील व्याख्यान क्रमांक 2 ला सुरुवात करणार आहोत. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्न मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. त्यातील पहिला प्रश्न आहे, चल आणि आधार सामुग्री म्हणजे काय? दुसरा प्रश्न, चल आधी येते की आधार सामुग्री आधी येते? त्यानंतरचा प्रश्न, आपण कोणकोणते चल आपल्या संशोधनामध्ये वापरत असतो? त्यानंतरचा प्रश्न, आधार सामुग्रीचे कोणकोणते प्रकार आहेत? आणि शेवटचा प्रश्न, चल आणि आधार सामुग्री परस्परांशी कशी निगडीत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता आपण आपलं व्याख्यान क्रमांक 2 पाहणार आहोत आणि या व्याख्यानाचं शीर्षक आहे चल आणि आधार सामुग्री यांची तोंडओळख. या व्याख्यानाचा उद्देश हा तुम्हाला चल या संकल्पनेचा परिचय करून देणे, चलाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, आधार सामुग्रीची ओळख करून देणे आणि आधार सामुग्रीचे प्रकार कोणकोणते आहेत त्यांची ओळख करून देणे हा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया अर्थाने. व्हेरिएबल म्हणजे काय किंवा चल म्हणजे काय? तर व्हेरिएबल it represents the characteristics of an item or individual or an object. जो काही आपला अध्ययनाचा विषय आहे किंवा जो एखादा व्यक्ती आहे की जो आपल्या अध्ययनाशी निगडीत आहे किंवा एखादी विशेष बाब आहे, त्यांचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत, जे वैशिष्ट्य आहेत, तो जो व्यक्त करतो त्याला आपण चल असं म्हणतो. मग या ठिकाणी आपण काही उदाहरण दिलेले आहेत. उंची, वजन, डोळ्याचा रंग, वैवाहिक स्थिती असेल, उत्पन्न असेल आणि इतर अनेक चलांची उदाहरणे आपल्याला देता येऊ शकतात. जर आपण पुढे गेलो आणि आपण जर डेटा किंवा आधार सामुग्री याचा अर्थ पाहिला तर डेटा म्हणजे काय? तर डेटा इज द सेट ऑफ इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज असोसिएटेड विथ व्हेरिएबल्स. आधार सामुग्री म्हणजे एक अशा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूजचा समूह की जो प्रत्यक्षात चलाशी निगडीत आहे. यालाच आपण वेगळ्या शब्दात असंही म्हणू शकतो, वेगवेगळ्या चलांचा एकत्रित समूह म्हणजे आधार सामुग्री, की ज्याच्या आधारे आपण पुढे वेगवेगळ्या सांख्यिकीय पद्धतीचा वापर करतो आणि काही निष्कर्ष काढतो. आता मुळात सांख्यिकीय किंवा सांख्यिकीय पद्धती म्हणजे काय किंवा सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स अशी ती टर्मिनॉलॉजी की ज्याचा वापर आपण करतो. सांख्यिकी ही एक अशी पद्धती आहे की जी तुमच्या आधार सामुग्रीला उपयुक्त अशा माहितीमध्ये रूपांतरित करते. कशासाठी रूपांतरित करते? तर काहीतरी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी म्हणून. या ठिकाणी 2 शब्द आहेत. आपण मागील व्याख्यानामध्ये सॅम्पल स्टॅटिस्टिक हा शब्द आपण उपयोगात आणला होता आणि या ठिकाणी आपण स्टॅटिस्टिक्स हा दुसरा शब्द वापरात आणत आहोत. या दोघांमध्ये फरक आहे. स्टॅटिस्टिक्स ही एक पद्धती आहे, हे एक शास्त्र आहे, ज्या पद्धतीचा वापर करून आपण जर सॅम्पल डेटा त्याच्यावरती जर आपण स्टॅटिस्टिक्सचा वापर केला तर मिळणारे जे काही रिझल्ट आहेत, मिळणारे जी काही निष्कर्ष निष्पत्ती आहे त्याला आपण सॅम्पल स्टॅटिस्टिक म्हणतो. एकूणच स्टॅटिस्टिक्स ही पद्धती आहे तर सॅम्पल स्टॅटिस्टिक ही निष्पत्ती आहे किंवा निष्कर्ष आहे. या दोन्ही शब्दांमध्ये कृपया कोणीही कन्फ्यूज होऊ नका, कारण या दोन्ही शब्दांचा वापर वेळोवेळी आपल्याकडून या पुढच्या कोर्समध्ये करण्यात येणार आहे. चला तर मग आपण परत एकदा व्हेरिएबलकडे जाऊया, चलाकडे जाऊया. चलांना वेगवेगळ्या इंग्रजी अद्याक्षराने दाखवलं जातं. उदाहरणार्थ इंग्रजी अद्याक्षर, मूळ अद्याक्षर X, कॅपिटल X किंवा कॅपिटल Y किंवा कॅपिटल Z. आपण इतर कोणत्याही इंग्रजी अद्याक्षराचा वापर करू शकतो. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये चलांचे वेगवेगळे प्रकार सांगण्यात आलेले आहेत, त्याचे वेगवेगळे वर्गीकरण सांगण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये नमूद असलेले चलांचे प्रकार त्यांना एकत्रित करून आपण बहुतांशी प्रकार या ठिकाणी तुमच्या समोर आपण मांडलेले आहे. या चलांचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा
काही प्रकार असे आहेत की जे वेगवेगळ्या नावाने वापरण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत? त्यामध्ये उदाहरणार्थ हा जो कॅटेगोरिकल व्हेरिएबल हा जो प्रकार आहे तो या क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल सारखाच आहे. त्याच वेळेला हे दोन्ही व्हेरिएबल या नॉन न्यूमेरिक व्हेरिएबललाच समान आहेत. हे व्हेरिएबल नॉन मॅट्रिकला सुद्धा समान. इकडे मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रवर्गीय, गुणात्मक, असंख्यात्मक, अधुरिक यांचे नाव जरी वेगळे असले तरी ते एकाच प्रकारचे गुणधर्म व्यक्त करतात. ते एकाच प्रकारचे गुणधर्म किंवा एकाच प्रकारचे चल म्हणून ते व्यक्त होत असतात. त्याच वेळी याच्या विरुद्ध दिशेला नॉन कॅटेगोरिकल, क्वांटिटेटिव्ह, न्यूमेरिक किंवा मेट्रिक, इकडे मराठीमध्ये अप्रवर्गीय, परिमाणात्मक, संख्यात्मक, दुरिक चल हे सर्व नाव जरी वेगवेगळे असले तरी ते एकाच प्रकारच्या गुणधर्मांना, एकाच प्रकारच्या चलांना ते व्यक्त करीत असतात. तर अशी ही जी की वेगवेगळी प्रकार आहेत, या सर्वांचा अर्थ आपल्याला या व्याख्यानामध्ये पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या वर्गीकरणाने. पहिलं वर्गीकरण जर आपण केलं, वेगवेगळ्या ज्या एक समान गुणधर्म व्यक्त करणारे जे चलांचे प्रकार आहेत त्यांना जर आपण एकत्र केलं तर ते आपण या पद्धतीने सांगूया. प्रवर्गीय चल, त्यालाच आपण गुणात्मक चल पण म्हणूया किंवा अधुरिक चल पण म्हणूया. यांचा एकत्रित या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे आणि यांचा अर्थ हा आहे, हे असे चल असतात की जे व्हेरिएबल्स हे नावाने किंवा एखाद्या लेबलने वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या द्वारे जेव्हा दाखवलेले असतात त्यांना आपण कॅटेगोरिकल किंवा क्वालिटेटिव्ह किंवा नॉन मेट्रिक व्हेरिएबल असं म्हणतो. याचं जर उदाहरण पाहायचं असेल, उदाहरणार्थ जेंडर, ज्याला आपण लिंग असं म्हणतो. जेंडरसाठी आपल्याला मिळणारे रिस्पॉन्स हे 3 वेगवेगळ्या प्रतिसाद स्वरूपात मिळू शकतात. एक तर मेल किंवा फिमेल किंवा ट्रान्सजेंडर. या तिघांच्या व्यतिरिक्त चौथा प्रकार नाहीये आणि हे वर्गीकृत आहे. हे जे चल असतं ते वर्गीकृत असतं. तसंच कॅटेगरीच्याही बाबतीत जनरल, SC, ST, OBC, करेक्ट, अँड NT सपोज इन सम केसेस. तर हे वर्गीकृत चल असतात. मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, विवाहित, अविवाहित, डायव्होर्स, घटस्फोटित, बरोबर आहे. तर अशा चलांना आपण प्रवर्गीय, गुणात्मक किंवा अधुरिक चल म्हणतो. हे चल सहसा अल्फाबेटिकल असतात, शब्दांच्या साह्याने व्यक्त झालेले असतात. याच्या विरुद्ध दिशेला संख्यात्मक चल, परिमाणात्मक किंवा दुरिक चल हे असे चल असतात की जे विशिष्ट संख्यांच्या साह्याने, अंकांच्या साह्याने व्यक्त होत असतात. याचं उदाहरण आहे उंची, वजन, उत्पन्न, अंतर आणि घराचा जो काही क्षेत्रफळ आहे, घराचं क्षेत्रफळ इत्यादी. हे असे चल असतात की जे केवळ संख्यांमध्ये व्यक्त होत असतात. मला आशा आहे तुम्हाला यांचा अर्थ, दोघांचा अर्थ आणि फरक दोन्ही लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊया. पुढचं वर्गीकरण असं आहे, पृथक किंवा खंडित चल, त्याच्या विरुद्ध दिशेला सतत किंवा अखंडित चल. आता पृथक किंवा खंडित चल यांना इंग्रजीत डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतो आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की हे असे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज असतात की जे विशिष्ट अशा अंतराने असतात. याचं उदाहरण काय? उदाहरण बघितलं तर आपल्याला अतिशय अजून सोप्या पद्धतीने लक्षात येईल. समजा आपण आपल्या रिस्पॉन्डंटला प्रश्न विचारला की तुमच्या घरामध्ये किती लहान मुलं आहेत, तर त्याचे उत्तर कसं असेल? तो आयदर म्हणेल की माझ्या घरात 0 लहान मुलं आहेत किंवा 1 आहे किंवा 2 आहे किंवा 3 आहे. असं कोणी म्हणेल का की माझ्या घरामध्ये 2.5 मुलं आहेत? नाही, 2.5 मुलं कसं काय तो म्हणेल? नाही म्हणता येणार, कारण हे एक संपूर्ण संख्या आहे. डिस्क्रीट व्हेरिएबल, पृथक किंवा खंडित चल म्हणजे असे चल की ज्याचा रिस्पॉन्स, ज्याचा प्रतिसाद आपल्याला पूर्ण एक संख्या स्वरूपात मिळतो, पूर्ण एका संख्या स्वरूपात मिळतो. आणखीन एक उदाहरण, नंबर ऑफ स्मार्टफोन. तुमच्याकडे किती फोन आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 2.5 फोन आहे असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. किती कार विकल्या गेल्या? ते पण एक पूर्ण आहे. याचे वैशिष्ट्य काय?
खंडित चलाचं वैशिष्ट्य आहे की ते काउंटेबल असतं, याची गणना करता येते. गणना हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. नथिंग इन बिटवीन, या दोन संख्यांच्या आतमध्ये काहीच नाहीये. देर इज नथिंग इन बिटवीन, त्याला आपण म्हणतो खंडित चल. आशा आहे तुम्हाला हे लक्षात आलं. कंटिन्युअस व्हेरिएबल, अखंडित किंवा सतत चल, हे म्हणजे काय? एनी न्यूमेरिकल व्हॅल्यू विदिन अ स्पेसिफिक रेंज इज कॉल्ड कंटिन्युअस व्हेरिएबल. हे लक्षात येण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. समजा मी माझ्या रिस्पॉन्डंटला विचारलं की तुमचं वय काय, त्याने मला वय सांगितलं 30 वर्ष. समजा मी आणखीन पुढे गेलो आणि त्यांना विचारलं की तुमचं वय मला वर्षात तर सांगाच, महिन्यात पण सांगा. 30 वर्ष, त्यांचा रिस्पॉन्स काय असेल, प्रतिसाद काय असेल? तो म्हणेल की 30 वर्ष 10 महिने. समजा मी आणखीन पुढे गेलो आणि त्यांना म्हटलं की मला तुमचं वय तुम्ही वर्ष, महिने आणि दिवसात सांगा, तर तो कसे सांगेल? 30 वर्ष 10 महिने सपोज 5 दिवस. मी आणखीन पुढे जाईन, त्यांना विचारेल तासात सांगा, ते पुन्हा ऍड करतील 14 तास. पुन्हा म्हणेल सेकंदात सांगा, पुन्हा म्हणेल मिनी सेकंदात सांगा. एकंदरीत काय तर 30 वर्ष आणि दुसरा रिस्पॉन्डंट आहे 40 वर्ष, या दोघांमध्ये अनंत छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या मला काउंट करता येऊ शकतात, मोजता येऊ शकतात. बरोबर आहे. एकंदरीत कंटिन्युअस व्हेरिएबलचं दुसरं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो, स्पोर्ट टायपिंग. स्पोर्ट्समध्ये अगदी मिली सेकंदाने, रनिंग रेस आहे ऑलिम्पिक मधली, मिली सेकंदाने सुद्धा लोक जिंकतात. त्यामुळं एकंदरीत कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय तर एक असं चल की ज्याचं मोजमाप करता येतं, मोजलं जातं. मोजणी, दोन गोष्टी आहेत, मोजणे आणि इकडे गणना करणे. गणना इज डिफरंट थिंग, मोजणे इज डिफरंट थिंग. ठीक आहे. शिवाय ऑलवेज मेनी थिंग्स बिटवीन, दोन बिंदूंमध्ये अनेक गोष्टी असतात, अनंत गोष्टी असतात. राईट, त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हणतो. आशा आहे तुम्हाला या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. पुढे जाऊया. परायत्त किंवा अवलंबी किंवा परचल. मराठी पुस्तकांमध्ये किंवा वेगवेगळ्या संशोधन पद्धतीच्या पुस्तकांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भात इंग्रजी एखादी संकल्पना असेल तर त्याला अनेक पर्यायी शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं दिसेल की आपण आपल्या स्लाइड्समध्ये सुद्धा बरेचसे पर्यायी शब्द इथं वापरलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक शब्द तुम्ही वापरू शकता. डिपेंडंट व्हेरिएबलला आपण परायत्त किंवा अवलंबी किंवा परचल म्हणू शकतो. त्याच्या विरुद्ध दिशेला इंडिपेंडंट व्हेरिएबल, त्याला आपण स्वायत्त, स्वतंत्र, निरावलंबी चल असं म्हणतो. या दोन्हीही प्रकारांचा संबंध प्रत्यक्षात रिग्रेशन नावाची एक संकल्पना आहे सांख्यिकीमध्ये, तिथे या दोन्ही चलांचा आपल्याला संबंध येणार आहे. याच्यावरती स्वतंत्र लेक्चर्स होतील. रिग्रेशन म्हणजे काय, तिथे तुम्हाला या दोन्ही संकल्पना पुन्हा एकदा येणार आहेत. सध्या आपण त्यांचा अर्थ समजावून घेऊ. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे असं चल की जो दुसऱ्या एका चलावरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ की आपलं उत्पादन, कृषी उत्पादन जे आहे ते पावसावरती अवलंबून असतं. बरोबर आहे. तर इंडिपेंडंट म्हणजे काय की जे स्वतंत्र असतं, तो कोणावरती अवलंबून नसतो. इन्स्टेड इतर बाकी बरेचसे चल याच्यावरती अवलंबून असतात. मग इथं आपण रेनफॉल दिलेलं आहे. दोन्ही परस्परांशी संबंधित चल आहेत. ठीक आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट, कोण डिपेंडंट आहे आणि कोण इंडिपेंडंट चल आहे. आपलं संशोधन चालू असताना बरेचसे चलांची लिस्ट असते आपल्याकडे. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामधून कोण डिपेंडंट आहे आणि कोण इंडिपेंडंट आहे हे ठरवण्यासाठी कोणतंही सॉफ्टवेअर उपलब्ध नाहीये. कोण डिपेंडंट चल आहे आणि कोण इंडिपेंडंट चल आहे हे तुमचं स्वतःचा अंडरस्टँडिंग तुमच्या विषयातला आणि तुमची तर्कबुद्धी त्या आधारेच आपल्याला ठरवता येऊ शकतं, ठरवलं जातं. ठीक आहे. तसंच या दोन्हीही गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत आणि याचा वापर आपण प्रामुख्याने समाश्रयण विश्लेषण, त्याला आपण रिग्रेशन अनालिसिस म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रारूपांची निर्मिती करत असतो, तिथे या दोन्ही चलांचा आपण वापर फार मोठ्या प्रमाणात करत असतो. असो, इथे केवळ तुम्हाला अर्थ लक्षात येणं इतकंच अभिप्रेत आहे. आपण पुढे जाऊया. ही काही आणखीन चलांची प्रकार आहेत, ही जास्त स्पेसिफिक आहेत. आतापर्यंत जे काही चलांचे प्रकार बघितले आपण ते जनरल स्वरूपात होते आणि त्यांचा वापर आपण विश्लेषणात्मक सांख्यिकीसाठी करतो. या चलांचा
वापर, इथे जे नमूद चल आहेत यांचा प्रामुख्याने वापर हा रिग्रेशन नावाच्या सांख्यिकीय पद्धतीमध्ये आपण करणार आहोत. यातला पहिला प्रकार आहे स्थिर चल, कॉन्स्टंट व्हेरिएबल. कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे काय? इफ द व्हेरिएबल अज्युम्स और रिप्रेझेंट्स ओनली वन व्हॅल्यू. म्हणजे काय? रिग्रेशनचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपण काही अशा पद्धतीचे bx आपण अशा पद्धतीचे काही समीकरण आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याच्यामध्ये हा जो पहिला आहे a त्याला आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणतो. हे म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण जेव्हा केव्हा रिग्रेशनचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. सध्या केवळ इतकंच लक्षात घ्या की हे असे व्हेरिएबल्स असतात की त्यांचं मूल्य बदलत नाही, ते स्थिर असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य चल. बाह्य चल म्हणजे असे चल की जे या अभ्यासामध्ये नाही आहेत, पण ह्या अभ्यासात नसताना सुद्धा सपोज हा z नावाचा चल आहे, हा या y वरती परिणाम करत असतो, परंतु आपण अभ्यासात घेतलेला नसतो. इफ अ व्हेरिएबल दॅट इज नॉट कन्सिडर्ड इन द स्टडी बट मे अफेक्ट द डिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड एक्स्ट्रानियस व्हेरिएबल. त्यानंतरचा आहे यादृच्छिक किंवा प्रसंभाव्य चल. आता इट इज अ व्हेरिएबल हुज व्हॅल्यू इज सब्जेक्ट टू व्हेरिएशन ड्यू टू चान्स. या व्हेरिएबलचा संबंध प्रामुख्याने प्रोबॅबिलिटी मध्ये येतो. ठीक आहे. पुढचा चलाचा प्रकार डमी व्हेरिएबल, मूक चल किंवा कल्पित चल. हे असे व्हेरिएबल्स असतात की ज्याचा रिग्रेशन मध्ये आपण वापर करतो आणि हे 0 किंवा 1 हे असे आपण व्हॅल्यू त्यांना देतो आणि त्यांचा वापर करून आपण रिग्रेशन मध्ये मॉडेल कम्प्यूट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. जेव्हा केव्हा रिग्रेशनला आपली सुरुवात होईल तेव्हा या गोष्टी काही पुन्हा एकदा आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. या व्याख्यानाचा हेतू इतकाच आहे की तुम्हाला वेगवेगळ्या चलांचे जे काही प्रकार आहेत त्यांची ओळख करून देणे, तोंड ओळख करून देणे. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट इज ऍट्रिब्यूट आणि व्हॉट इज व्हॅल्यू. जेव्हा जेव्हा आपण काही एक गुणात्मक चल आपल्या समोर असतील, वर्गीकृत चल आपल्या समोर असतील, तेव्हा 3 गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे चल नेमकं कोणतं आहे, त्याचे अंगगुण कोण आहेत आणि मूल्य आपण जे काही आपण त्याला देत आहोत ते कोण आहे. मग इथं आपण एक उदाहरण घेऊया. सपोज आपण एक चल घेतलंय जेंडर नावाचं आणि आपल्याला आता त्याचं ऍट्रिब्यूट काय आहेत आणि व्हॅल्यूज काय आहेत ते पाहायचं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ही स्लाइड फार महत्वाची आहे, लक्ष द्या. या ठिकाणी चल आहे तुमचं जेंडर, लिंग. त्याचे ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे अंगगुण, त्याचे जे काही प्रतिसाद आपल्याला मिळणार आहेत ते केवळ 3 स्वरूपात मिळणार आहेत. आयदर मेल और फिमेल और ट्रान्सजेंडर. याला ऍट्रिब्यूट म्हणायचं. ऍट्रिब्यूट हा शब्द लक्षात ठेवा, हा बऱ्याच ठिकाणी पुढे येणार आहे. आणि या ऍट्रिब्यूट्सना आपण काही एक मूल्य संकेत देतो, त्याला आपण कोड म्हणतो किंवा व्हॅल्यूज म्हणतो. हे मूल्य संकेत आपण का देतो? कारण SPSS आणि MS एक्सेलचा जेव्हा आपण वापर करू तेव्हा त्यांना केवळ या संख्यांचीच भाषा कळते, त्यांना ही भाषा तितकी कळत नाही. स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याला त्यांना मूल्य संकेत देणे आवश्यक आहे. कशाला? ऍट्रिब्यूट्सला. ऍट्रिब्यूट्स कोणाला आपण देतो? जो चल हा गुणात्मक आहे, गुणात्मक चलांना आपण ऍट्रिब्यूट देतो. ठीक आहे. मला आशा आहे तुम्हाला चल, अंगगुण आणि मूल्य या बाबी लक्षात आल्या असतील. आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आपण चलांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता आपण आधार सामुग्रीकडे वळूया. आधार सामुग्री म्हणजे काय? तर तुम्ही संकलित केलेली सर्व प्रकारची माहिती, त्याला आपण आधार सामुग्री म्हणूया. आधार सामुग्री कशापासून बनते? वेगवेगळ्या चलांच्या संकलनापासून आपल्याला आधार सामुग्री आपली तयार झालेली असते. कच्ची आधार सामुग्री म्हणजे काय? जेव्हा तुमचा जी काही माहिती आहे ती अनऑर्गनाइज्ड स्वरूपात आहे तेव्हा आपण त्याला कच्ची सामुग्री म्हणूया, कच्ची आधार सामुग्री म्हणूया. जेव्हा तुम्ही एका प्रॉपर ऑर्गनाइज्ड स्वरूपामध्ये त्याची रचना करता तेव्हा त्याला आपण सिंपली डेटा म्हणतो किंवा आधार सामुग्री म्हणतो. एकदा हा डेटा तुमचा ऑर्गनाइज झाला की मग आपण त्याच्यावरती स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो रिझल्ट प्राप्त करण्यासाठी. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आता व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द डेटा. आधार सामुग्रीच्याही बाबतीत चलासारखंच वेगवेगळ्या पुस्तकात गेलं तर आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. या ठिकाणी
आपण समरी स्वरूपामध्ये जितके शक्य आहेत तितके आपण प्रकार या ठिकाणी नमूद केले आहेत. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर यामध्ये प्राथमिक आणि द्वितीयक आधार सामुग्री, गुणात्मक परिमाणात्मक, प्रवर्गीय अप्रवर्गीय, दुरिक अदुरिक, खंडित सतत, कालमाला किंवा स्थरच्छेद आणि एकत्रित आधार सामुग्री अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश होतो. या सर्वांचा अर्थ आपण पाहूया. त्यातील पहिला प्रकार प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे काय, तर ही एक अशी सामुग्री असते की जी आपण अतिशय फ्रेश स्वरूपामध्ये आणि पहिल्यांदा आपण संकलित करत आहोत, जी उपलब्ध नाहीये. फॉर फर्स्ट टाइम यू आर कलेक्टिंग दिस. दुसरा प्रकार द्वितीयक आधार सामुग्री. जर एखादी आधार सामुग्री कोणीतरी यापूर्वीच संकलित करून ठेवली आहे आणि त्याचा ऍक्सेस अवेलेबल आहे, त्याला आपण द्वितीयक आधार सामुग्री म्हणूया. कॅटेगोरिकल प्रवर्गीय आधार सामुग्री. ज्या आधार सामुग्रीमध्ये वर्गीकृत चलांचा समावेश असतो, प्रवर्गीय चलांचा समावेश असतो, त्याला आपण प्रवर्गीय आधार सामुग्री म्हणतो. नॉन कॅटेगोरिकल अप्रवर्गीय. ज्या आधार सामुग्रीमध्ये नॉन कॅटेगोरिकल व्हेरिएबल्सचा समावेश असतो त्याला आपण अप्रवर्गीय आधार सामुग्री म्हणतो. त्यानंतर आहे मेट्रिक आणि नॉन मेट्रिक, दुरिक आणि अदुरिक. हे अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत. जेव्हा ज्या डेटामध्ये इंटरवल और रेशिओ स्केल असतो, यालाच आपण अंतराळ किंवा गुणोत्तर अनुमाप पद्धती असं ते आहे. इंटरवल और रेशिओ स्केल या प्रकारचा जर डेटा असेल तुमचा तर त्याला आपण मेट्रिक डेटा म्हणतो. आणि जर तुमचा नॉमिनल किंवा ऑर्डिनल, याला आपण म्हणूया नाममात्र किंवा क्रमिक मापन असणारा जर डेटा असेल तर तो नॉन मेट्रिक असतो. मुळात यांचा अर्थ नेमका काय आहे हे समजण्यासाठी आपण पुढच्या व्याख्यानामध्ये मेजरमेंट ऑफ द स्केल, अनुमाप मापनाच्या पद्धती यांचा अभ्यास करणार आहोत. त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल की नेमकं इंटरवल रेशिओ स्केल्स म्हणजे काय असतात, नॉमिनल ऑर्डिनल स्केल्स म्हणजे काय असतात, आणि यांचा समावेश असणारा डेटा म्हणजेच दुरिक किंवा अदुरिक आधार सामुग्री. ठीक आहे, असो आपण पुढे जाऊया. डिस्क्रीट डेटा. इथे चुकून डेट झालंय, दिस इज डेटा, लेट मी करेक्ट दिस. डिस्क्रीट डेटा पृथक किंवा खंडित आधार सामुग्री. जर तुमच्या डेटामध्ये खंडित चल असतील तर त्याला आपण खंडित आधार सामुग्री म्हणतो. जर तुमच्या आधार सामुग्रीमध्ये सतत चल असतील, तशा स्वरूपाचा डेटा असेल तर त्याला आपण सतत किंवा अखंडित आधार सामुग्री असं म्हणतो. याशिवाय आणखीन काही प्रकार आहेत आधार सामुग्रीचे. त्यातला एक प्रकार म्हणजे टाइम सिरीज डेटा. याला आपण मराठीमध्ये कालमाला आधार सामुग्री म्हणतो. याचा अर्थ काय, त्यासाठी आपण इथं टेबल पाहूया. या ठिकाणी तुम्हाला वर्ष दिसत आहेत, वेगवेगळी वर्ष आपण दिलेली आहेत. आणि या ठिकाणी आपण एक चल दिलंय, पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर, वैयक्तिक उपभोग खर्च हे नावाचं चल आहे. हे चल आपण वाय या इंग्रजी अक्षराने दाखवलंय आणि हे वेगवेगळे व्हॅल्यू आहेत. प्रत्येक व्हॅल्यू एका वर्षातील, त्या विशिष्ट वर्षातील एक मूल्य दाखवतं. जेव्हा एखादा चल वेगवेगळ्या वर्षातील माहिती व्यक्त करतोय त्याला आपण टाइम सिरीज डेटा असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे क्रॉस सेक्शन डेटा. क्रॉस सेक्शन डेटा म्हणजे काय, जेव्हा एका विशिष्ट कालावधीसाठी, सपोज या ठिकाणी 1990 हे एकच वर्ष आहे आणि त्या एका वर्षासाठी हा Y1 म्हणजे काय, एक प्रोडक्शन दाखवण्यात आलं, एक चल दाखवण्यात आलंय. आणि हे अमेरिका या देशातील वेगवेगळे राज्य आहेत, त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी काही कोड वापरलेले. तर एकाच विशिष्ट वर्षी वेगवेगळ्या राज्यांमधील एकच्या प्रोडक्शनची असणारी ही जी काही माहिती आहे, हे दोनच कॉलम, बरं, हे पुढचे नका घेऊ, दिस इज नॉट रिलेव्हंट फॉर क्रॉस सेक्शन डेटा. तर या जेव्हा एका विशिष्ट वर्षामध्ये एका व्हेरिएबलच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांमधील जर माहिती असेल, अशा पद्धतीच्या
आधार सामुग्रीला स्थरछेद आधार सामुग्री असं म्हणतात. टाइम सिरीज म्हणजे काय? वेगवेगळ्या वर्षी असणारा विशिष्ट व्हेरिएबल्सचा रिस्पॉन्स. क्रॉस सेक्शन म्हणजे काय? विशिष्ट वर्षी एकाच व्हेरिएबलचा वेगवेगळ्या प्रदेशातून मिळणारा रिस्पॉन्स. फाईन. आपण आणखीन पुढे जाऊया. तिसरा प्रकार आहे याच्यातला पूल्ड डेटा. पूल्ड डेटा म्हणजे टाइम सिरीज आणि क्रॉस सेक्शन यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पूल डेटा मिळतो. याचं एकत्रित रूप म्हणजे पूल डेटा. तोच टेबल घेऊया. Y1 1990 आपण म्हणू. इथे आपण Y2 एकच प्रोडक्शन बरं 1991. दोन वेगवेगळे वर्ष घेतले. X1 म्हणजे आपण याला म्हणूया प्राइस, 1990 मधली प्राइस आणि 1991 मधली प्राइस सपोज. आणि इथं आहे तुमचं प्रोडक्शन. हे पण प्रोडक्शन आहे, हे पण प्रोडक्शन. आणि हे वेगवेगळे राज्य आहेत. वेगवेगळ्या राज्यांसाठी दोन वेगवेगळ्या चलांचा वेगवेगळ्या वर्षातील डेटा. म्हणजेच काय? कालमाला आणि स्थरछेद या दोघांना एकत्रित केलं तर आपल्याला एकत्रित आधार सामुग्री मिळते. आणि हा डेटा थोडासा कॉम्प्लेक्स असतो. तर हे सुद्धा काही आधार सामुग्रीचे प्रकार आहेत. एकूणच आधार सामुग्रीचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी प्रकार त्यांनी सांगितलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात ही सर्व प्रकार नेमकं कशाचं कलेक्शन करतात, कशाचा संग्रह करतात, नेमकं ते काय कलेक्ट करत असतात, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, या सर्व प्रकारांमध्ये आपल्याला जे प्राप्त होत असतं त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल्स, त्याला आपण म्हणतो चल. आणि चल म्हणजे काय? चल म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द स्टडी ऑब्जेक्ट. प्रॉपर्टीज, गुणवैशिष्ट्य. बरोबर. मग आपण आणखीन पुढे जाऊया. तर हे जे की प्रॉपर्टीज आहेत त्यांचं मोजमाप नेमकं कसं केलं जातं. हाऊ वी मेजर द प्रॉपर्टीज ऑफ दिस ऑब्जेक्ट. कसं मोजलं जातं, त्यांचं मोजमाप कसं केलं जातं. तर हे मोजमाप करण्यासाठी वी नीड सम स्केल. आपल्याला एक विशिष्ट अशा अनुमापाची गरज असते. कशासाठी? याचं मापन करण्यासाठी. कोणाचं मापन? या प्रॉपर्टीजचं. गुणवैशिष्ट्यांचं मापन करण्यासाठी एका विशिष्ट अनुमापाची आवश्यकता असते. तर मग हे असे अनुमाप किती आहेत? तर आपल्याला संशोधन पद्धतीमध्ये किंवा सांख्यिकीय भाषेमध्ये ते 4 प्रकारचे अनुमाप आहेत. अनुमाप मापनाच्या 4 पद्धती. पहिली पद्धत नाममात्र किंवा अंक निर्दिष्ट मापणी. दुसरी पद्धत क्रमित किंवा क्रमदर्शी मापणी. तिसरी पद्धत अंतराळ किंवा समांतराल मापणी. आणि चौथी पद्धत गुणोत्तर मापणी. या सर्वांचा अध्ययन आपण पुढच्या व्याख्यानात करणार आहोत. सारांश रूपामध्ये आपण आधार सामुग्रीचं वर्गीकरण पाहिलं. आधार सामुग्री ही 2 प्रकारात वर्गीकृत केली जाते. पहिलं आहे कॅटेगोरिकल, नॉन न्यूमरिक किंवा नॉन मेट्रिक किंवा क्वालिटेटिव्ह. नाव वेगवेगळी आहे, सगळ्याचा अर्थ एकच आहे की यांना आपण गुणात्मक आधार सामुग्री असं म्हणूया. बरोबर आहे. दुसरा प्रकार न्यूमेरिकल, मेट्रिक, नॉन कॅटेगोरिकल, क्वांटिटेटिव्ह. बरोबर आहे. याला आपण म्हणूया संख्यात्मक किंवा परिमाणात्मक आधार सामुग्री. आणि या परिमाणात्मकचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे खंडित, डिस्क्रीट, की ज्याच्यामध्ये आपण मोजतो, गणना करतो, काउंट करतो. आणि दुसरा आहे सतत, की ज्याच्यामध्ये आपण मोजतो, मेजर करतो. ठीक आहे ना. आपण आणखी पुढे जाऊया. आणि टू मेक इट मोर सिंपल, आणखीन प्रिसाइज रूपात, आणखीन छोट्या रूपामध्ये आधार सामुग्रीचे सिंपली 2 प्रकार आपण इथून पुढे कन्सिडर करणार आहोत. पहिला आहे गुणात्मक प्रकार, दुसरा आहे परिमाणात्मक. परिमाणात्मकचे 2 प्रकार खंडित आणि सतत. ठीक आहे. आणि मग आपण आपल्या शेवटच्या स्लाइडकडे येऊया. हे काही प्रश्न आहेत की जे आपण सुरुवातीला विचारले होते. चल आणि आधार सामुग्री म्हणजे काय? चल आधी येते का आधार सामुग्री आधी येते? निश्चितच चल आधी येतं. आपण कोणकोणते चल आपल्या संशोधनामध्ये वापरतो, आधार सामुग्रीचे प्रकार कोणकोणते आहेत आणि चल आणि आधार सामुग्री परस्परांशी कशी निगडीत आहेत. मला आशा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या या व्याख्यानामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय आणि ही सर्व उत्तरं आपणा सर्वांना लक्षात आली असतील. या ठिकाणी आपण या व्याख्यानापुरतं थांबणार आहोत आणि लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये.
आणि पुढच्या व्याख्यानामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत अनुमाप मापनाच्या पद्धती. या व्याख्यानापुरतं आपण या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.